नमस्कार. मी ॲडव्होकेट योगेश माकणे, लोकसंघर्ष पक्षातर्फे. काल पुण्यामध्ये जे घडलं आणि अख्ख्या महाराष्ट्राने दुपारी 3 वाजल्यानंतर जो गोंधळ बघितला आणि यंत्रणा कशा पायघड्या घालतात काही लोकांसाठी, महत्त्वाच्या नाही, नागरिकासाठी, म्हणून हा आजचा व्हिडिओ. कोणतरी माजी मंत्री आहे तानाजी सावंत आणि त्याचा मुलगाचं अपहरण झालं आणि म्हणून काल दुपारनंतर जो सगळा गदारोळ सगळ्या मीडियावरती अख्ख्या महाराष्ट्रावरती चालू होता आणि त्यातनं जे काही नंतर शेवटी 8-8:30 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतः DCPंना सांगावं लागलं की तो बँकॉकच्या फ्लाईटमध्ये आहे आणि मग सगळा ते प्रकरण थोडं थंड झालं. पण ह्याच्यामधलं मी सत्य मित्रांनो सांगतो तुम्हाला, त्याच्या वडिलांना, त्याच्या घरच्यांना, त्याच्या मित्रांना, त्याच्या इतर जे कोण जवळचे नातेवाईक आहेत या सगळ्यांना माहीत होतं की तो कुठं चाललाय. तो काय लहान नाहीये. त्याच्याबरोबर त्याचे 2 माहितीतले मित्र होते जे त्यांचं जे कॉलेज आहे JSPM तिथे येऊन त्यांनी गाडी लावली, दुसऱ्या गाडीमध्ये बसले, तिथनं त्यांनी प्रायव्हेट जेट बुक केलं आणि आज एवढा मोठा माणूस आहे. अहो इथं झातूर मातूर कोणीतरी हे उपटे असतात त्यांच्या पण आजूबाजूला 1-2 बाउन्सर असतात, ह्याच्याबरोबर बाउन्सर नव्हते. आणि जर का होसतील त्याला बाउन्सर ते असणारच, तर त्यांना माहीत होतं हा कुठं चाललाय ते. म्हणजे तुमच्या घरातल्या एकमेकांच्या वादासाठी तुम्ही अख्खी यंत्रणा कामाला लावली. आणि मला मुख्य जो प्रश्न आहे तो त्या तानाजी सावंतपेक्षा पोलिसांना प्रश्न आहे की एक भारताचा नागरिक, फक्त त्या नागरिकाचा मुलगा जर का बाप म्हणतोय अपहरण झाला म्हणून, तुम्ही पार त्या पायलटला हवेमध्ये फोन लावला. विमान कुठं होतं? अंदमान निकोबारच्या पुढं होतं. आणि हा पठ्ठ्या चालला कशाला होता आणि कुठं चालला होता? बँकॉकला. आता बँकॉकला लोक कशाला जातात हे काय आम्ही वेगळं सांगायची गरज आहे? आणि त्याला तुम्ही पार हवेमध्ये त्या वैमानिकाला फोन लावला, ते विमान पार वळवायला लावलं, ते उतरवायला लावलं आणि म्हणे तुम्ही चौकशी करताय. लाज कशी वाटत नाही पोलिसांना? अहो इथं जेव्हा वकील म्हणून आम्ही तक्रारी घेऊन जातो मिसिंगच्या, अक्षरशः म्हणजे महिला मुली पण मिसिंगच्या तक्रारी जेव्हा आम्ही घेऊन जातो तेव्हा आम्हाला पहिली उत्तरं काय मिळतात? अहो तुम्ही तपासा, मैत्रिणीकडे गेली असेल, नातेवाईकाकडे गेली असेल, त्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये गेली असेल, दिवसभर तक्रारी घेतल्या जात नाहीत. इथं मानवी तस्करीमध्ये हजारो लाखो मुलींची तस्करी होते. कंटेनरच्या कंटेनर भरून त्या दुबईच्या शेखला आणि बाकी ठिकाणच्या राजा रजवाड्यांना मुली पाठवल्या जातात. त्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते करत असतात. तेव्हा तुम्ही वैमानिकाला फोन नाही लावत, तुम्ही तेव्हा जहाजाच्या मालकाला फोन नाही लावत, तेव्हा तुम्ही तुमच्या त्या राजाला, त्या फोदीला फोन नाही लावत. तर लाज कशी वाटत नाही तुम्हाला? एक साधा नागरिक आहे तो फक्त भारताचा, हा, आणि त्याच्या मुलाचं अपहरण झालं तर नाट्य रंगवलंय हे देखील तुम्हाला कळत होतं का? तर तो बँकॉकला चाललाय हे त्याच्या बापाला आवडलं नव्हतं म्हणून तुम्ही ते विमानाला फोन लावला हवेमध्ये आणि विमान परत बोलवलं. मग हीच तळमळ, हीच तत्परता तुम्ही इतरांच्या बाबतीमध्ये का नाही दाखवत? अहो हाफ मर्डरचे गुन्हे असू दे, गुन्ह्याचा मर्डरचा गुन्हा असू दे, तुम्ही किती तत्परता दाखवता हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग हे रेड कार्पेट फक्त ठराविक व्यक्तींसाठीच का? आणि हाच आजचा खरा माझा विषय आहे. भारतामध्ये या लॉबिलिस्ट लोकांनी आणि या भ्रष्टाचाऱ्यांनी 2 प्रकारचे वर्ग तयार केलेले आहेत. ज्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि खूप पॉवर आहे तो एक उच्च श्रेणीतला वर्ग, आणि जे बिचारे आपल्यासारखे भारतातले गरीब नागरिक आहेत, मध्यमवर्गीय आहेत, जे रोज कष्ट करून स्वतःचं घर कसतरी भागवतायत, वर या सरकारला कर भरतायत, असा हा दुसरा वर्ग. खरं तर या सगळ्या यंत्रणा आपल्यासाठी काम केल्या पाहिजेत. आपण म्हणेल तसं या वागल्या पाहिजेत, आपल्या पुढे झुकल्या पाहिजेत. हे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित आहे. पण ह्यांचं बघा मुजरा कोणाला असतो? ते यांचा मुजरा असतो ते फक्त आणि फक्त या सर्वश्रेष्ठ वर्गातल्या लोकांसाठी. मग तो एखादा फिल्म स्टार असू दे, एखादा इंडस्ट्रियलिस्ट असू दे, एखादा माजी मंत्री असू दे, बघा यांची कशी धावपळ चालू होते. त्यांचे गुन्हे लपवण्यासाठी पण धावपळ असते, त्यांचे गुन्हे तपास करण्यासाठी सुद्धा धावपळ असते.
पण हेच जेव्हा एखादा सामान्य मध्यमवर्गीय या पोलिसांच्या दारामध्ये जातो तेव्हा त्याला काय वागणूक मिळते हे मला चांगलं माहिती आहे. वकील म्हणून गेली 20-22 वर्ष प्रॅक्टिस करताना हे असे अनुभव आम्ही अनेक वेळा घेतलेले आहेत. मग हा भारत तुम्ही चालवलाय कोणासाठी? हे भारतातली सरकार, महाराष्ट्रातली सरकार तुम्ही कुठल्या वर्गासाठी चालवली आहेत? आज ही जी विषमता आणि ही विषमतेची दरी तयार झालेली आहे, ही विषमतेची दरी आपल्याला मिटवावी लागणार आहे. आणि होय, संविधानाला हेच अपेक्षित आहे आणि संविधानाने केलेल्या कायद्यांमध्ये ही ताकद आहे. पण आज झालंय काय? बिचारा सामान्य माणूस मी काय एकटा करू शकतो ह्या भावनेखाली बिचारा गप्प बसतो. पण लोकसंघर्ष गप्प बसणार नाही. लोकसंघर्ष कायम सामान्य माणसासाठी, गरिबासाठी, मध्यमवर्गीयांसाठी तत्परतेने उभा राहील. मला विश्वास आहे मित्रांनो की ह्या कायद्याची एवढी ताकद आहे आणि या यंत्रणांची एवढी ताकद आहे की हे कोणालाही झुकवू शकतात. आणि लोकसंघर्ष हे असे जे मुजोर पोलीस अधिकारी आहेत, मुजोर महसुली अधिकारी आहेत आणि हे जे असे मंत्री आहेत, या मंत्र्यांना झुकवण्यासाठीच जन्माला आलेला आहे. लाज कशी वाटत नाही? लाज. प्रेस कॉन्फरन्स घेताय वर परत आणि सांगताय पेट धडकपणे मुलगा बँकॉकला चालला होता म्हणून. अहो, तो काय महाराजांसारखा काय लढायला चालला होता का? बँकॉकला लोक कशाला जातात कोणाला माहित नाही का? म्हणजे इथं चाललंय काय मित्रांनो? फक्त आणि फक्त काही ठराविक वर्गासाठी यंत्रणेचा गैरवापर. हा गैरवापर लोकसंघर्षाला मान्य नाहीये आणि काल घडलेल्या एकूण नाट्याचा लोकसंघर्ष निषेध करत आहे. आणि पुन्हा एकदा मी त्याच प्रश्नाकडे येतो. हे जे रेवड्यांचं राजकारण लावलेलं आहे बीजेपीनी, त्याला पहिला लोकसंघर्षाचा विरोध आहे. हे रेवड्यांचं राजकारण पहिलं बंद करा. त्यातनं वाटणारे हजारो कोटी आहेत ना, त्यातनं पहिल्या शाळा सक्षम करा. मुलांना शिकू द्या. आज 14% असलेलं भारताचं बजेट शिक्षणाचं 4% आणून ठेवलं यांनी. म्हणजे यांना सर्व समाजाला शिकू द्यायचं नाहीये, काही ठराविक वर्गाला शिकू द्यायचंय, काही ठराविक समूहाला शिकू द्यायचंय. ह्याच्या पाठीमागे एक मोठं षडयंत्र आहे. समाज शिकला तर तो हक्क मागेल, अधिकार मागेल. म्हणून गरिबांच्या मुलांना यांना शिकू द्यायचं नाहीये. कारण शिकल्यानंतर कायदा कळेल, वाचल्यानंतर घटना कळेल, बोलता येईल. आणि म्हणून भारतातल्या काही ठराविक वर्गाच्याच मुलांना शिकू द्यायचं असं हे षडयंत्र या सरकारने लावलेलं आहे. अहो, ह्याच्यामुळे भारतामध्ये एक भीषण अशी विषमता तयार व्हायला लागलेली आहे. कारण शिकणार कोणाचा मुलगा? ज्याच्याकडे एकतर पैसे आहेत, तो लाखो रुपयांच्या फी असलेल्या शाळांमध्ये जातोय, किंवा थोडा उच्च मध्यमवर्गीय जो कसा बसा स्वतःच्या पोटाला चिमटा काढून पोरांना शिकवतोय. गरिबाची मुलं मात्र फिरतायत रस्त्यावरती, मग लावतायत हातगाड्या. पण मी स्वानुभवातनं सांगतो, मी जर का शिकलो नसतो तर मी बोलू शकलो नसतो. आणि म्हणून माझं या लाडक्या बहीणसारख्या रेवड्यांच्या योजनेला विरोध आहे. पहिले त्या बंद करा, पोलीस यंत्रणा सक्षम करा, नागरिकांसाठी सक्षम करा, शिक्षण व्यवस्था सक्षम करा, गरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी सक्षम करा, महसूल यंत्रणेतला भ्रष्टाचार बंद करा, जेणेकरून सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काची कामं फुकट करून मिळतील, जी शासनाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आणि हे असल्या फालतू लोकांसाठी आहे ना, यंत्रणांचे रेड कार्पेट पहिले बंद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.